नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे आहे इन्फिक्सचा नवीन गेमिंग स्मार्टफोन इन्फिक्स GT 30 Pro। गेमर्स आणि टेक प्रेमींसाठी खास तयार करण्यात आलेला हा फोन आता भारतात अधिकृतपणे लॉन्च झाला आहे। या फोन मध्ये आहे 6.78 इंचाचा 1.5K अमोल्ड डिस्प्ले, ज्याचा रिफ्रेश रेट आहे तब्बल 144 हर्ट्ज। म्हणजेच गेमिंग आणि स्क्रोलिंग दोन्ही अत्यंत स्मूथ होणार आहे। याला मिळतोय कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा प्रोटेक्शन आणि 4500 निट्स इतकी पीक ब्राइटनेस, म्हणजे थेट उन्हात सुद्धा स्क्रीन सहज दिसणार। चला तर पाहू यांचा संपूर्ण रिव्ह्यू। नमस्कार, मी पल्लवी, स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये। फोन मध्ये आहे MediaTek Dimensity 8350 चा दमदार प्रोसेसर। हे चिपसेट गेमिंग साठी खास तयार केले गेले। यासोबतच तुम्हाला मिळतोय 8GB किंवा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा एकच पर्याय। फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी यात आहे 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, जो डे लाईट मध्ये उत्तम फोटो काढतो। फ्रंट कॅमेरा आणि इतर डिटेल्स लवकरच टेस्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचू। GT 30 Pro मध्ये आहे 5500 mAh ची मोठी बॅटरी, जी 45 वॅट फास्ट चार्जिंग आणि 30 वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते, म्हणजे दिवसभर गेमिंग साठी टेन्शन नाही। फोन मध्ये आहे IP64 रेटिंग, म्हणजे हलकं पाणी आणि धूळ यापासून सुरक्षित। याशिवाय इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IR ब्लास्टर सुद्धा दिले गेले। विशेष म्हणजे इन्फिक्स GT 30 Pro सोबत येतो GT गेमिंग किट, ज्यामध्ये आहे मॅग्नेटिक कूलिंग फॅन आणि एक खास GT केस। हे किट तुम्ही फक्त 1199 मध्ये वेगळं खरेदी करू शकता। इन्फिक्स GT 30 Pro हा स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे। पहिला आहे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह, ज्याची किंमत आहे 24999। दुसरा व्हेरियंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो आणि त्याची किंमत आहे 26999। रंगांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला दोन आकर्षक ऑप्शन्स मिळतात, डार्क फ्लेअर आणि ब्लेंड व्हाईट। हा स्मार्टफोन 12 जून पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे तुम्ही तो ऑनलाईन खरेदी करू शकता। एकूणच पाहिलं तर इन्फिक्स GT 30 Pro हा गेमिंग परफॉर्मन्स आणि डिस्प्लेच्या दृष्टीने अत्यंत पॉवरफुल स्मार्टफोन आहे, तोही 30,000खाली। जर तुम्हाला बजेटमध्ये गेमिंग बेस पाहिजे असेल तर हा फोन नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो। तर मंडळी, हा होता इन्फिक्स GT 30 Pro चा फर्स्ट लुक आणि फीचर रिव्ह्यू। तुम्हाला हा फोन कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच टेक रिव्ह्यूज साठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।